हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय सुंदर ते ध्यान उभे विटेवर सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान उभे विटेवर सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान उभे विटेवर सुंदर ते ध्यान उभे विटेवरी राम कृष्ण हरि हरि राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय स्वामी काज गुरु भक्ते पितृवचन छेवापते पितृवचन छेवापते पितृवचन छेवापते स्वामी काज गुरु भक्ते पितृवचन छेवापते पितृवचन छेवापते पितृवचन छेवापते स्वामी काज गुरु भक्ते पितृवचन छेवापते पितृवचन छेवापते पितृवचन छेवापते स्वामी काज गुरु भक्ते पितृवचन छेवापते
विष्णूची महापूजा विष्णूची महापूजा विष्णूची महापूजा स्वामी का गुरु भक्ति स्वामी का गुरु स्वामी का गुरु भक्ति स्वामी का स्वामी का गुरु स्वामी का गुरु भक्ति स्वामी का गुरु भक्ति स्वामी का गुरु भक्ति पितृवचन सेवापते येते विष्णूची महापूजा येते विष्णूची महापूजा पितृवचन सेवापते स्वामी का गुरु भक्ति स्वामी का गुरु भक्ति पितृवचन सेवापते पितृवचन सेवापते येते विष्णूची महापूजा येते विष्णूची महापूजा पितृवचन सेवापती पितृवचन सेवापती हीच विष्णूची महापूजा हीच विष्णूची महापूजा अनुभव नाही दूध नाही दूध नाही दूध अनुभव नाही तुझा
अनुभव नाही तुझा इथे विष्णूचे इथे विष्णूचे विठ्ठला जगद्गुरु तुकाराम महाराज, सद्गुरु जोग महाराज, सद्गुरु श्यामनाथ महाराज, सद्गुरु कासार महाराज की जय। विठ्ठला जगद्गुरु तुकाराम महाराज बोला पुंडली पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संत की अत्यंत कृपादानी कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरुदास तुका जयांचे केले स्मरण, होय सकळ विद्येचे अधिकरण, तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता मिकळा कुसरी काही तनेने बोलतो वचनाची भाविका, एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी, सेवेलागी सेवक झालो, सेवेलागी सेवक झालो, सेवेलागी सेवक सेवक
सेवेलागे सेवक झालो त्वमचारा करुणीचे चरणा हो स्वामी तुझ्या देवा यावरी न करावा वीर मस्तक हे पायावरी यावर करी संताच्या स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन शिवापती हित विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझा प्रस्तुत प्राप्त रूपी चिंतन रूपी शिवे करता निवडलेला जो अभंग जो आहे महान भगवत भक्त वैदिक निष्ठ संप्रदाय श्रेष्ठ वैराग्याचे महामेरू श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबराव यांच्या गाथ्यातील तुकोबराव या अभंगामध्ये अतिशय श्रेष्ठाचं मोलाचं मार्गदर्शन या अभंगात करतात. या ठिकाणी आज ज्यांच्या पुण्यस्मरणार्थ ही आजची सेवा आहे ते कैलासवासी भानुदास अण्णा पिटीकर यांच्या 5व्या पुण्यस्मरणार्थ याची ही सेवा आहे. त्यांचे चिरंजीव शंकर पिटेकर पुन्हा सोपान पिटेकर आणि संपत पिटेकर आणि त्यांच्या 2 कन्या आणि हा पिटेकर परिवार यांच्या या मार्फत ही आजची अतिशय 5 वर्ष झालं ही सेवा चालत आहे आणि 5व्या वर्षातली ही 5व्या दिवसाची चिंतनाची सेवा आहे. 5व्या दिवसाची का सेवा आली बापू त्याचं कारण असं मी तुमच्या पाचीला पोहोचलोय म्हणून 5व्या दिवसाची सेवा म्हणून करता ही सेवा आहे. मागे एकदा कीर्ती पुन्हा त्यांनी फोन आला म्हणजे आता आणि एकदा करायची म्हणून करू म्हणजे मग स्मरणात राहत म्हणून करता ही त्यांच्या अण्णांच्या या पुण्यस्मरणार्थ ही 5व्या दिवसात 5व्या पुण्यस्मरणाची ही सेवा आहे. त्यांचे चिरंजीव शंकर भाऊ यांनी फोन केला आणि मग हा संत समुदाय आज अतिशय पवित्र दिन आहे म्हणजे एकादशी आहे हरिदिनी आहे. हो मी आळंदीचा वारकरी आहे. मी आळंदीला गेलतो आळंदीहून पुन्हा माघारी कीर्तना करता आलो ते म्हणजे यावं लागेल मी म्हणलं मी आळंदीला जात असतो वारीला आणि तरी यावं लागेल म्हणजे येऊ म्हणलं नांदचं मांड्यावर यावं लागतं विठ्ठला. मग या कार्यक्रमाकरता आपल्या गावातील नान्नज मधील सर्व भजनी मंडळी उपस्थित आहे. सर्वजण अतिशय सहकार्य मोलाचं असतं सर्वजणाला कार्यक्रमाकरता. गावातील सर्व भजनी मंडळी अतिशय जुनी भजनी मंडळी आपले दाजी आहेत देवरे दाजी आहेत बापू आहेत श्री हरिभक्तीपरायण गावंडे महाराज आहेत श्री हरिभक्तीपरायण इकडे विक्रम महाराज आहेत मोहोळकर महाराज आहेत आमचे श्री हरिभक्तीपरायण राम काका आज तर लिहिणे कधीच झाली आता थोड्या दिवसात हितच या माझ्या जागेवर ते उपस्थित आहेत. आणि मग बाहेर गावचे सर्व भजनी मंडळी आपल्या गावातील अतिशय गोड असे मृदंगाचार्य श्री हरिभक्तीपरायण यश महाराज आहेत. सुंदर आता प्रॅक्टिस करीत आता हिवाळ्याचे दिवस आले तर हिवाळ्याच्या दिवसात प्रॅक्टिस केली म्हणजे मग गोल तयार होत असतील. हो गाणाऱ्या मंडळीला सांगतो हो हिवाळ्याच्या दिवसात हो सा लावला म्हणजे मग तयार होतो सा ढेपे महाराज आहे तिथं. एका गायकाने काय केलं ते उदास महाराज असं तोंड वाचलं आ सा आतमध्ये चिमणी गेली पिले घेऊनच बाहेर आली तरी नी करीनाच. म्हणून करता गावातील सर्व भजनी मंडळी आहेत आणि बाहेरगावून आलेले श्री हरिभक्तीपरायण गायनाचार्य लक्ष्मण महाराज आहेत श्री हरिभक्तीपरायण नाना महाराज लटके आहेत श्री हरिभक्तीपरायण सुभाष महाराज आहेत बाबा आहेत पुन्हा पुन्हा डेफे महाराज आहेत
श्री हरिभक्तीपरायण देवदास महाराज आहेत कुमटकर दुकानदार हा हा बर का कुमटकर आडनाव होय पण दुकानदार जास्ती प्रसिद्ध नाही हो म्हणून ते सगळे कला येतात गायनाचार्य मृदंगाचार्य तबला सगळं काकडा ते सगळं हरिभट असं चौटुंडी माणूस असला पाहिजे मला बर का म्हणून करता सगळ्या जणांच्या चरणी साष्टांग दंडवत तुम्ही जमलेले सर्व भक्त भाविक ज्यांची सुंदर अशी साऊंड सिस्टीम आहे विठ्ठल मंडप साऊंड सिस्टीम मोहोळकर बंधू यांची सुंदर अशी साऊंड सिस्टीम आहे सगळ्या जणांच्या चरणी साष्टांग दंडवत घालतो आपले ज्यांच्या आता चॅनलच्या द्वारा बापू कोरे यांच्या चॅनलच्या द्वारा हे सगळं कीर्तन तुम्हाला बघायला भेटणार आहे म्हणून त्यांना सुद्धा धन्यवाद सगळ्या जणांच्या चरणी साष्टांग दंडवत घालतो नियोजित वेळापर्यंत अभंगावर बोलू विठ्ठल पहिला शब्द महाराजांनी या अभंगात वापरला स्वामी स्वामी म्हणजे मालक याचा इको बंद कर येण आणि बरोबर महाराज म्हणतात स्वामी स्वामी म्हणजे मालक शिट्टी आणून देऊ नको आता माझं वय शिट्टी आणायचं राहिलं नाही स्वामी म्हणजे मालक मालक कुणाला म्हणलं जात काहीतरी श्रेष्ठ माणूस असतो त्याला काय म्हटलं जातं मालक म्हणलं जातं आता इथं जो बसलेला आता सगळ्यात कमी वयाचा तूच आहे माझ्या पुढे आता हे सगळे माझ्या जास्तीच म्हणून तुझ्या संग बोलतो थोडस स्पीकरवाला आहे मला सांग माणसाला मालक व्हावं वाटतं का सेवक व्हावं वाटतं शाबास माणसाला काय व्हावं वाटतं मालक व्हावं वाटतं नाही कशाचा मालक जरी झाला तर एखाद्या बायकोचा का व्हायला काय व्हावं वाटतं पण काही काही माणसाच्या नशिबात आमच्यासारख्या ती सुद्धा भाग्य नसतं विठ्ठला आमचे महाराज सांगायचे आम्ही संस्थेत शिकायला असताना हो मालक व्हावं वाटतं सेवक कोणाला सुद्धा व्हावं वाटत हो मग ते सांगायचे आमचे गुरुवर्य मध्ये महाराज सांगायचे हो ते म्हणायचे मालक व्हावं वाटतं हो मग मालक व्हायचं जर असेल तर मग ते सांगायचे दृष्टांत ते म्हणायचे तू राणी मी राजा तू राणी मी राजा मग पाणी कोण राणी म्हणजे लावा हे गावच्या महाराजाला आणायला म्हणजे कुणी ना कुणी प्रपंचात सुद्धा माघारी घेतल्याशिवाय जमत नाही माघार घ्यावं लागतं हो भांडणं जर लागले नवरा बायकोचे हे पे महाराज तुमचे लागत नसते पण मी बोलतो चालता चालता जर लागले तर माघारी कुणाला घ्यावं लागतं आपल्यालाच माघारी घ्यावं लागतं हो आपल्यालाच माघारी घ्यावं लागतं म्हणतात ना हो गावातले माणसं म्हणत असतात मग काय म्हणत असतात हो महाराज तुम्हाला तरी कळायला पाहिजे हा कोणाला काय हो म्हणत असतात म्हणजे मी कशा करता हे बोलतो मालक म्हणून बोलतो महाराज येतो स्वामी का म्हणत असतील काय गरज पडली असेल महाराजांना स्वामी म्हणायची हो कारण की महाराजांना वाटलं आपली भक्ती करीत असताना हो भक्तीने चालतो माणूस आधी भक्ती पुढे चलती आणि मग मागे सगळं येत असत पुढे भक्तीने धरले हाती माझे ध्यान वैराग्य धर्म येती चपळ होती
आली की माग काय येतं? ज्ञान. माग काय येतं? ज्ञान. ज्ञान आल्यानंतर काय येतं? वैराग्य. ज्ञान आणि वैराग्य येतं. ही त्रिपुटी आहे भक्तीची. ज्ञान आणि वैराग्य हे भक्तीचे मुलं आहेत. हे भक्तीचे मुलं आहेत. हो, भागवत जर वाचलं तुम्ही, भागवताचं जर श्रवण जर केलं तर भागवतामध्ये महाराज भक्तीचे मुलं सांगितले, ज्ञान आणि वैराग्य. माणसाला ज्ञान जर नसेल तर काही सुद्धा त्याला किंमत हो. नाहीतर महाराज स्पष्ट बोलतात, नाही तरी काय थोडी श्वान शुकरे बापुरी, श्वान शुकरे बापुरी, श्वान शुकरे बापुरी. नाही तरी काय थोडी श्वान शुकरे बापुरी, श्वान शुकरे बापुरी, श्वान शुकरे बापुरी. महाराज स्पष्ट बोलतात, हे तर काय डुकर कमीत का? हे तर काय कुत्री कमीत का काय? हो, मागच्या महिन्यात तर आम्ही कीर्तनाला गेलो आणि आम्ही आमच्या कीर्तनाला कुत्र्याच्या टोळ्याशी टोळ्या आडव्या गाडीला. महाराज म्हणते तिथं कमी नाहीत. मग माणसाला काय दिलेलं आहे? ज्ञान. हो, म्हणून तर ज्ञानोबराय सुद्धा म्हणतात, जेथे ज्ञानाचा कुरवटा तेथे सेवा हा दारवंता. हो, भक्तीमध्ये ज्ञान असलं की सेवा करावं लागते. हो, आता जर इथं जर कोणाला जर सांगितलं कीर्तन झाल्यानंतर, हो काय हे उचलून ठेवा, ते उचलून ठेवा, ती म्हणते असे तुम्हीच करा, आम्हाला काय सांगू नका. पण आमचे श्री गुरु कासार महाराज म्हणायचे, सगळ्यात परमार्थातला कोण मेन माणूस जर असन तर सेवा. आणि तो कोणता सेवा करणारा मेन असन? हो, निष्ठा चाली म्हणतो तो नाही, निष्ठा टळा टळा कीर्तनात बोलतो तो सुद्धा नाही. खरा कोण जर असन, जो हे हातरून टाकतो ना, चटाया टाकतो ना, तो खरा सगळ्यात महत्वाचा. हो, ज्याने महाराज चटाया उचलायचं काम केलं ना, हो, त्याच्या जीवनामध्ये आमचे श्री गुरु विठ्ठल महाराज घोडे सांगायचे, परमार्थामध्ये हे कीर्तनाचं गणित असं असतं, गायकाचा असो, वाजविणाराचा असो, कोणाचा बी असो, ह्या अक्षराची जर सेवा जर तुम्ही जर केली तर ते अक्षर तुमच्यावर प्रसन्न होतात. ते अक्षर तुमच्यावर प्रसन्न होतात. तुम्ही जर त्या अक्षराची निस्ती गोकमपट्टी जर केली तर हित आल्यानंतर विसरून जात. त्याची काय केली पाहिजे? सेवा. म्हणून महाराज म्हणतात, इथं स्पष्ट बोलतात, हो, मग स्वामी कोण आहे? हो, या जगामध्ये फक्त एकच स्वामी आहे. हो, त्याला म्हटलं जातं जीव. हो, मग अशी मन भरपूर आहेत ना, स्वामी तिने जगाचा, आई विना भिकारी, भिकारी तिने जगाचा, आई विना हो. महाराज म्हणतात, स्वामी जर कोण जर असन तर देव. कस काय स्वामी देव आहे? कारण की त्याने तुम्हाला मला निर्माण केलेला आहे. पहिला देवाने जीवदान दिला, निर्मीय केलं, ज्याने हे
विश्व निर्मिले महर्षी देवा संस्थापिले. बर का महाराज म्हणतात हे सगळं ज्यांनी निर्माण केलेलं आहे. बरोबर आहे तर गवळणीत म्हणतात बर का. हो काहीच नव्हतं. हो नव्हता गोराना खोजाना ठेंगना स्वरूप देखना लेखना म्हणजे खोजा नव्हता देखना नव्हता कोणताच नव्हता. मग कोय कसा होता देव. आमचे गुरुवारी पेंशिंग महाराज सांगायचे बा. महाराज म्हणायचे रंग नाही रूप नाही नाही वर्ण छाया. रंग नाही रूप नाही नाही वर्ण छाया. निराकार निर्गुणा उचिर गुणाया. नाही वर्ण छाया. आणि मग तुकोबरायांनी सांगितलं. हो आणि मग आला हो पुंडलिकाच्या भावार्था गोकुळे वनी झाला येता निज प्रेम भक्ती भक्ता गेगा म्हणतसे. आणि मग महाराज काय झालं. हो पुंडलिक राया आई वडिलांची सेवा करीत होते. हो महाराज म्हणतात आता तुम्ही बघा आम्ही कीर्तनाला जातो. कीर्तनाला गेल्यानंतर मोठ्या मोठ्या बंगल्यात आम्हाला चहा प्यायला नेतात माणसं. आणि त्या बंगल्यावर नाव टाकलेलं असतं बर का. देवदास महाराज काय नाव टाकलेलं असतं मातृपितृ छाया. मातृपितृ छाया. आणि बंगल्यात गेल्यानंतर जर त्या बंगल्यातले जर कोपरे जर पाहिले सगळे डेपे महाराज तर त्याच्यात मातृपितृ नसतेच फक्त छायाच असते. आपण जर म्हणलं ना आई वडील कुठे ती ऐकल्यासारखं नाही काय. म्हातारा म्हातारी ती थोरल्याकडे इथं बरोबर. आणि तुझ्या तिथं काय पोट उठला वैता. महाराज म्हणतात मी बोलत नाही. आई वडील कसे आहेत ज्ञानोबा ओवी देतात बघा. सकल तीर्थाचे जे धुरे जे का सासू आणि सासरे. चुकलो का काय. सकल तीर्थाचे जे धुरे जे का माता आणि पितरे त्यांच्या सेवेकरता हे शरीर लोन केलं पाहिजे. तुम्ही पहा आज जे हे कार्यक्रम करतात यांचा आदर्श सगळ्या महाराष्ट्राने घ्यासारखा आहे. हो आज त्यांचे जर महाराज एक समाज जर पाहिला हो तर वडरी समाज आहे. आणि महाराज ज्या समाजाला आपण शिकवावं लागतं तो समाज आज आपल्याला शिकवायला लागलाय. का पहा महाराज हे किती सुंदर असं स्मारक बांधलंय बघा. हे सगळं येता जाता सर्व समाज पाहतो. मी ती दिवशी कैकाडी बाबाच्या पुण्यतिथी सुद्धा सांगितलं. नाना महाराजांना विचारा. महाराज या शंकर भवनी महाराज किती आदर्श घेतलाय आई वडिलाचा आणि ही सेवा करतात त्यांची. हो अहो आपले पोरात विषय सोडून द्या बापू. आता वर्ष श्राद्ध करते का नाही काय माहिती. हो सांगता येत नाही. तुम्ही बघा देवाची होती जयंती संताची होती पुण्यतिथी बर का. हो संताची होती पुण्यतिथी. गंगारामचंद शांताबाईची होती वर्ष श्राद्ध. ते मी पोरांनी घातलं तर मला सांगायचं काय लक्षात पहा. हे पण यांनी महाराज या मुलांनी या शंकर पिटकर परिवाराने हा महाराज किती सेवा केली. पितृवचन त्याच्यामुळे तर अभंग निवडला. पितृवचन वंशातली महाराज सेवा होणं महत्वाचे आहे. आपले जे पित्र जे आहेत ना आपले केलेले आई वडील जे आहेत ना महाराज त्यांना हे केलं पाहिजे.
बर का, त्यांचं ऋण फेडलं पाहिजे. पिंड पदावरे पिंड पदावरे साऱ्या लिखाचं महाराज म्हणतात पिंड पदावर दिला. हो, आई वडिलांच्या नावाने पिंडदान करणं अतिशय महत्वाचं राहतं. जर नाही जर पितृऋण जर फिरलं तर महाराज ते पितर आपल्याला श्राप देतात, पितृदोष होतो. आणि म्हणून तर मग महाराज सांगतात, काका सांगत असतात गावातले, जर पोरास्वराचे लग्न होत नसले मग काका म्हणत असतात नारायण नागबळी करावं लागल. मग जा त्र्यंबकेश्वरला, तिकडे जायच्या ऐवजी आपलं हितच पितृचं ऋण फेडलं मग काय जमायच नाही का. म्हणून महाराज ते पितर आशा करतात, आपली आशा करतात, आशा. हो, त्याच्यामुळं आई वडिलाचं ऋण फेडलं पाहिजे. म्हणून महाराज आजचा हा पिटेकर परिवाराने केलेला खटाटोप म्हणजे आपल्या पितृऋण महाराज फेडण्याचा कार्यक्रम. म्हणून तर महाराज म्हणतात, तू माझा स्वामी आहे, तू माझा स्वामी, मी तुझा रंग पाहता न दिसे वेगळी मी तो पण जाऊ दे दूरी, एकची घोंगडी पांघरू हारे मी तो पण जाऊ दे दूरी. म्हणून तू माझा मालक आहे. मग महाराज म्हणतात, तू नुसता मालक नाही आमचा, तो आमच्या घरात नांदतो, नांदेत या घरे लाडके कीर्तनकार बर का, महाराष्ट्रातील वारकऱ्यातली अतिशय भूषण असणारे बाबा महाराज सातारकर होऊन गेले.
हो त्यांचं कीर्तन जर ऐकलं असं खूप असायचं. नांदेत या घरी ए त्यांचं गाणं म्हणजे सुतात असायचं. आता आमचं गाणं जर पाहिलं हो तर टाळ मृदंग पश्चिमेकडे, आमचे गाणे दक्षिणेकडचे. महाराज म्हणतात काय काय होतं हो, तो देव नांदतो आमच्या घरात. हो तुम्ही बघा देव महाराज आपल्या घरी धावत येतो. ज्ञानोबराय वर्णन करतात. म्हणून गा पांडवा मूर्तीचा मेळावा करून त्यांची या गावा धावत आलो. देव आपल्या घरी धावत येतो. तसं महाराज आल्यानंतर हो देवाने सांगितलं म्हणजे कुठं बसायचं. पुंडलिक महाराजांना म्हणले कुठं बसावं म्हणले बसू नको. वीट घेतली आणि महाराज माग फिरकवली. आयसा कैसा रे तो ढी